गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा. कृषिकच आलया वार, जिकडं तिकडं सुसाट सुटलं, कृषिकच आलया वार. चला पाहूया घरी नेऊया शेतीचं टेक्निक न्यार. चला पाहूया घरी नेऊया शेतीचं टेक्निक न्यार. दुनिया भारीर किमिया न्यारीर आलया दारी राजा. धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. तुमच्या माहितीसाठी सांगतो सुभाषराव, 5 ट्रक साखर आणि 5 ट्रक हे आणलं होतं, काय त्याला म्हणतात, तीळ आणलं होतं. मिक्सिंग केलं अख्या गावभर, तालुकाभर, राज्यभर मी ट्रक तिळगुळाच्या वड्या घेऊन पाठवलं. घरी चला आपापल्या का पाठरगार गुळाच्या चेवर आलाय का तो रामबा. आला का तू? गुळ हाय तर बुकणी नाही. 50 रुपये तो आला आणि 4.5 लाखाची भाषा करतो. माझं गरीबाचं काय असू दे. नेमकी पिवळी साडी आणली बाई तुम्ही मला सक्रातीला. पिवळ्या साडीचा साखरेचा काय संबंध आहे? पिवळ्या साडीवर सक्रात होती, म्हणजे मी मरावी माझं वाटुळ वाहू म्हणून पिवळी साडी आणली तुम्ही. अरे एवढं तुला आणि मला पिवळी साडी आवडते, ह्याचा काय संबंध आहे? आवडती म्हणजे त्या टायमिंगला आणत नाही, सक्रातीच्याच वेळेस कशी मला पिवळी साडी आणली तुम्ही. मग मी मरावी माझं वाटुळ व्हावं आणि दुसरा करायला रिकामा, त्याच्यासाठी पिवळा कलर घेऊन आलता तुम्ही मला. पिपाणी वाजवा गेला होता. पिपाणी वाजवायचं जायचं म्हणजे काय सोपं आहे का? कष्ट करायला गेलो तू पोटासाठी, माहित आहे का? भीक मागाय नव्हतं गेलो कोणाच्यात. अरे मग वाजवायचं सरळ तरी वाजवायचं ना, सुरात तरी. हा ह्याच्या पिपाणीच्या तालानं जे घोडं जे उदाळलं, नवर जे डोक्यावर जे पडला, तिथं मारला असता. मला फोन आला त्या तिथल्या माणसांचा, वराडाचा. म्हणले अవి कोण? म्हणलं आमच्या गावातला दोस्त आहे. म्हणलं काय करू नका, तवाच वाटला. माझं नाव सांगू, त्या घोड्यावाल्यानं त्या चाबक मारला होता त्या घोड्याला. शेजारी मेला आण बायकुला साडी, वर्ष सराद आलं आण बायकुला साडी, 10वा आला आण बायकुला साडी, कुठं काय कुण्या हिर खाणली आण बायकुला साडी. सरपंच किती लाड करावा, त्याला माप असतं राव. प्रत्येक वेळेस जर तुम्ही बायकोला साडी घ्यायला लागला आणि ह्याच्यामुळे बायको डोक्यावर बसली तुमची. गाव मला मानतो या, सगळी माणसं मला म्हणतात काम मी केले तर बायको किंमत आहे ना अजिबात. गावाने मानू द्या, गावाने डोक्यावर घेऊ द्या. बायको तडा तडा बोलती त्याचं काय? तसा सरपंच ऐकण्यासारखा माणूस आहे, पण ती गौरीताई फटकन तोंडाची बाय, फटकन बोललं म्हणजे आपल्या दोघांचा अपमान व्हायचा. तिथं फटकळ म्हणू नका, चांगल्यात म्हणा. तिथं नाही म्हणे, तुम्हालाच म्हणते. चांगल्यात म्हणायचं. बोल आता, चेअरमन आल्यात. आता चेअरमन आलेत म्हणजे काय, कुठले आमदार खासदार आलेत काय? वहिनी काय बोलायचं कळतं का राव? हा तडा 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 बोलताय त्या माणसाला राव. हा मगाशी माणूस रडत आला आमच्याकडे राव. तो माझा नवरा आहे, मी त्यांची बायको आहे. मी तडा तडा बोलीन, हानीन मारीन, नाही तर हात फिरवीन. तुम्ही कोण बोलणार? काय झालं? ही बरं आहे का? चोरती चोरून वर्ष कसलं? हे दावायला चोर म्हणतो. नावाची काय गोष्ट नाही का? असं एकदा आम्ही शिंगणापूरला चाललो होतो सलेला, आणि सरपंच काय म्हणलं, लका 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 ती गेलेली महिला माझ्या बायको सारखीच दिसती. अहो म्हणलं शेम वहिनी सारखी दिसतोय. मग ते सॉरी 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 मिळवणी सारखी दिसते. बायको काय इतकी सुंदर आहे वय. लय मिळवून ती वाकडं तोड घालून ती बोलणं गुलगुलून मेसेज आण. किती पण त्यांनी प्लॅनिंग करू द्या, पण मी काय त्यांची सुटत नाही मागची. गाम्याला आणून द्या, बायकोला बेकार. रामभाऊ